नागपुरातील हुडकेश्वर परिसरात जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने अटक केली आहे। यापैकी एक आरोपी तर दुसरा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील 2 फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने जेरबंद केले आहे। या प्रकरणात फिर्यादी गायत्री निकेश सूर्यवंशी वय 35 वर्ष यांच्या तक्रारीवरनं हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी 5 आरोपींना अजनी पोलिसांनी तर 2 आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली होती। मात्र उर्वरित आरोपींचा शोध सुरू होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की या गुन्ह्यातील 2 संशयित कोराडी मंदिर परिसरात फिरत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत एका आरोपीने आपले नाव पियुष नारायण बबेड व 19 वर्ष राहणार न्हाणेश्वर नगर अजनी असे सांगितलेत, तर दुसरा संशयित हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झालेत। दोघांनाही पुढील कायदेशीर कारवाईकरिता हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्यात नागपूर पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहेत।